नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे खमंग अशी वाटली डाळ। त्यासाठी ही 1 वाटी डाळ मी 4 तासापूर्वी 2 वेळा स्वच्छ धुवून ही अशी भिजत ठेवलेली आहे। ही डाळ नखानं अशी मोडेल इतपत भिजवून घ्या। आता हे डाळीतलं पाणी पूर्ण निथळून ही मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते। बघा, आता डाळ ही मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे हे 1 चमचा जिरे, 1 इंच आल्याचे साल काढून असे तुकडे करून घेतलेले ते टाकून घेऊया। आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या मिरच्या कमी जास्त करू शकता। आता हे मिक्सर चालू बंद करत जाडसर वाटून घ्यायचे आहे। बघा, आता मिक्सर चालू बंद करत ही जाडसर वाटून घेतलेली डाळ मी एका डब्यात काढून घेणार आहे। बघा, आता ही वाटलेली डाळ आपण डब्यात काढल्यानंतर एकसारखी चांगली अशी मिक्स करून घ्या। आता ह्या डब्याला आपण हे झाकण बसवून घेऊया आणि हा डबा आता ह्या कुकरमध्ये ठेवून त्याच्या मी आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे। बघा, आता कुकरची वाफ गेल्यानंतर डबा हा मी कुकरमधून बाहेर काढून घेतलेला आहे। बघा, ही डाळ आपली कशी छान शिजली हे आता ह्या ताटात ओतून घेऊया। बघा, आता ही डाळ आपण ताटात काढून घेतल्यानंतर ही अशी हातानं फोडून सुट्टी करून घेऊया। बघा, ही डाळ आपण आता अशी फोडून चांगली अशी मोकळी करून घेतलेली आहे आणि शिजवल्यामुळं ही चांगली अशी मऊ पण झालेली आहे। ही आता फोडणी कशी द्यायची ते बघूया। बघा, आता कढई गरम झाली। कढईमध्ये आपण हे साधारण 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। ही जर डाळ तुम्ही न शिजवता अशीच वाटून जर केली तर त्याला 6 ते 7 चमचे तेल लागतं। तेल तापलेलं आहे, त्यात आता हे चमचावर मोहरी, छोटा अर्धा चमचा हिंग, फोडणीसाठी कढीपत्ता आणि आपण डाळ वाटताना हळदीचा वापर केलेला नाहीये म्हणून आता ही हळद आपण यामध्येच टाकून घेऊया आणि ही मोकळी केलेली डाळ आता यात ओतून एकसारखी परतायची आहे। डाळ वाटत असताना आपण मीठ पण टाकलेलं नाही म्हणून आता हे चवीपुरतं हे मीठ यामध्ये टाकूया। ही थोडीशी साखर, एक साधारण आपण अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे। ह्यामध्ये आता हे चांगलं मिक्स होण्यासाठी पहिल्यांदा मी ही थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि आता हे परतून घ्या। बघा, आता शिजवून चांगली मऊ करून घेतल्यामुळं 2च मिनिटं परतल्यानंतर डाळीला आपल्या मऊपणा पण छान आलेला आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा लिंबू रस टाकून घ्यायचा आहे। त्याबरोबरच हे ओलं खोबरं हे खोवून घेतलेलं हे पण ह्यामध्ये टाकून आता हे चांगलं असं मिनिटभर परतून घेऊन गॅस आपण बंद करूया। चांगली परतून घेतल्यामुळे ह्या डाळीला आपल्या झाकून वाफ आणायची पण गरज नाही। हा बंद करून घेते। बघा, आता कमीत कमी तेलाचा वापर करून वाटली खमंग डाळ आपली तयार झालेली आहे। ही तुम्ही भाकरी, चपाती, पराठा कशाबरोबरही खाऊ शकता किंवा अशी जरी कोरडी खाल्ली तरी ती खूप टेस्टी लागते। ही रेसिपी आपली चातुर्मास रेसिपीमध्ये मोडते कारण ह्यामध्ये आपण लसूण कांद्याचा अजिबात वापर केलेला नाही। बघा मैत्रिणींनो, माझी ही खमंग वाटल्या डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा। पुन्हा भेटणारच आहोत अशाच नवीन रेसिपी घेऊन। आता ही डाळ आपण ओलं खोबरं आणि कोथिंबीरीनं गार्निश करूया।